नमस्कार. श्री ज्ञानेश्वरी गुढार्थ दीपिका बाबाजी महाराज पंडित भाग 81 भाग 81. समन्वय महर्षी जन्मांध विभूती श्री गुलाबराव महाराज यांच्या सर्व वाङ्मयाचे सार पराभक्ती आहे. यांच्या सर्व वाङ्मयाचे सार पराभक्ती आहे. पंच ज्ञानेंद्रियाने अनुभवलेले जगत, पंच ज्ञानेंद्रियाने अनुभवलेले जगत वस्तुतः शुद्ध स्वरूपात सतत व्यक्त होत असणारे सगुण श्रीहरी स्वरूप आहे. यालाच ते अनध्यस्त विवर्त म्हणतात. हा नेहमीच अनध्यस्त असा सच्चिदानंद स्वरूप असा विवर्त आहे. म्हणून त्याच्या ठिकाणी स्वाभाविकच असणेपणासारखे आत्मवत प्रेम असते. आत्मवत प्रेम असते. यालाच पराभक्ती म्हणतात. हेच आपले मूळ स्वरूप आहे. या परब्रह्म अवस्थेची प्राप्ती करून घेणे सर्व दर्शनकारांनी जीवनाचे ध्येय ठरवले आहे. सच्चिदानंद परब्रह्म अधिष्ठान रूप आहे. त्या ठिकाणी चिदंश व आनंदांश यांचे स्फुरण होतच राहणार कायमचे. कारण सतत स्फुरण पावणे हा सच्चिदानंद परब्रह्माचा स्वभावच आहे. समस्त जीवसृष्टी पण ही चिदानंद रूपानेच सतत स्फुरण पावणारीच आहे. पण तिचे लक्ष आपल्या मूळच्या सच्चिदानंद रूप अधिष्ठानाकडे नसल्यामुळे ती साहजिकच आपल्याला मर्यादित समजून आपल्या अधिष्ठानाला विसरते व या भ्रमामुळे ते केवळ आपल्या व्यक्तिगत स्फुरणापुरताच आपल्याला मर्यादित समजू लागते. या अधिष्ठानाच्या विस्मृतीमुळेच निरुपाधिक म्हणजे शुद्ध चैतन्य परब्रह्माचे निरुपाधिक असलेले स्फुरण अज्ञानामुळे जीवाला म्हणजे आपल्याला सोपाधिक वाटते. शुद्ध स्वरूपात असलेले वस्तुतः ब्रह्माचे मी म्हणून असलेले स्फुरण अज्ञानामुळे आपल्याला माझे असे वाटते आणि या चुकीमुळे ते स्फुरण चिद अजित ग्रंथीरूप बनते. यालाच वेदांतात अहंकार म्हणतात व त्याला कर्तृत्व इत्यादी धर्म त्यामुळेच चिटकतात. अधिष्ठानरूप चैतन्याचाच हा स्फुरण आभास असल्यामुळे त्याला चिदाभास असेही म्हणतात व बंधमोक्षाच्या कल्पना याच चिदाभासालाच लागू असतात. तत्वमसी वाक्यातील त्वम व अहम ब्रह्मास्मी वाक्यातील अहम हे एकच आहेत. तिन्ही देहाहून स्थूल सूक्ष्म आणि कारण तिन्ही देहाहून अलग असणारा त्वम किंवा अहम हा असा आहे. चिदाभास रूप अहम आपल्याला अधिष्ठान रूप जेव्हा समजतो तेव्हा तो आपणच आपल्याला विषय करतो. आत्मतत्वच शुद्ध अशा मी रूपाने, ज्याला रमण महर्षी सेल्फ म्हणतात, मी रूपाने स्फुरणारे अधिष्ठान रूप ब्रह्म आहे. अर्थात अशुद्ध अंतःकरणाशी एकरूप झालेल्या चिद अजित रूपी
अहंकार, त्याला आपण युगो पण म्हणू शकतो, म्हणजे ब्रह्म नव्हे, म्हणजेच त्वम अर्थात शुद्ध अंतःकरणाशी अभिन्न किंवा एकरूप झालेले शुद्ध चैतन्याचे स्फुरण ब्रह्म आहे. हाच साक्षीरूप असून अहम ब्रह्मास्मी मधील अहम होय. श्री गुरुच्या उपदेशाने त्रिगुणात्मक अज्ञान नाहीसे होऊन पूर्वीची मायिक म्हणून मिथ्या समजली गेलेली नामरूपे देखील पूर्ण सच्चिदानंद ब्रह्मस्वरूप किंवा चैतन्य स्वरूपच आहेत, अशा अन्वय ज्ञानाने शिष्याला अनुभव देऊन अतींद्रिय परब्रह्म पण नामरूपासह सगुण साकार झालेले इंद्रियांनी देखील अनुभवता येते. परब्रह्म त्रिगुणात्मक मायामुळे इंद्रियांना गोचर होत नाही हे खरे आहे, पण त्रिगुणात्मक मायेचा बाध किंवा नाश झाल्यावर तेच शुद्ध परब्रह्म सगुण साकार डोळ्यांना व इतर ज्ञानेंद्रियांना गोचर होणारे होते. भगवत प्रेमाने जेव्हा अंतःकरण उचंबळून येऊन अंतर्यामी अधिष्ठान रूपाकडे वळले की या उचंबळण्यालाच दृष्टयू स्वरूप प्राप्त होते व जीवाचे यथार्थ स्वरूप हाच परमेश्वर असल्यामुळे आत्मप्रेम परमेश्वराला धरूनच असते. येथे अहंता आणि ममता पूर्णपणे नाहीशा असतात. यालाच आत्मनिवेदन भक्ती असेही म्हणतात. अज्ञानाची निवृत्ती झाल्यानंतर मूळ वस्तूच्या स्वरूपाचा म्हणजे सच्चिदानंदात्मकतेचा अनुभव येतो. त्यामुळे जगत म्हणून जे आपल्याला जड विनाशी दुःखरूप धर्माचे वाटते, तो आपला अनुभव चूक ठरून त्या ठिकाणी सच्चिदानंदात्मक धर्मांनी युक्त अशा ब्रह्माची अनुभूती येते. श्रुतीने नानत्व खोटे असे सांगितल्यामुळे एकत्वाचाच उपदेश केला, पण खोटेपणाने भासणारा भास हा ब्रह्मवस्तूच्या स्फुरणाच्याच ठिकाणी भासत असल्यामुळे तो भास ज्ञानाने खोटा ठरल्यानंतर मूळचा स्फुरणरूप आविष्कार त्या मूळाचाच विलास ठरतो. आपल्याला आज येत असलेला अहमचा अनुभव हा चिद अजित ग्रंथरूप आहे. तिन्ही देवाहून निराळा असा मी चा अनुभव आपल्याला नाही. ज्ञानानंतर देह इत्यादिकासह सर्वत्र एका चैतन्याचेच एकमेव स्फुरण राहते व हे स्फुरण भासतच राहते, प्रगट होतच राहते. या ज्ञानदशेत अहम केवळ चैतन्याचे एक स्फुरण म्हणून असतो. त्यामुळे तो अधिष्ठान रूपच आहे. चिद अजित ग्रंथीरूप अहंकाराला होणारे ज्ञान फलव्याप्ती मूलक असते, कारण ते भेदाला धरून आहे. पण आत्मस्वरूपाच्या ठिकाणी फलव्याप्ती नसून केवळ वृत्तीव्याप्ती आहे. अमकी अमकी वस्तू आहे असे जेव्हा वाटते तेव्हा त्या वस्तूचे सामान्य ज्ञान होत असते, पण नामरूपाने जेव्हा तीच वस्तू कळते तेव्हा ती विशेष रूपाने कळली असे आपण म्हणतो. पाणी हे सामान्य ज्ञान, तर लहरी हे विशेष ज्ञान होय. पाण्याच्या दृष्टीने विचार केला तर तरंग उठला तरी पाणीच आणि तरंग नाहीसा झाला तरी पाणीच. पाण्याला स्वतःला सामान्य किंवा विशेष भाव दोन्ही जाणवत नाहीत.
सच्चिदानंद स्वरूप परब्रह्म हे सच्चिदानंद स्वरूप आहे. याचा अर्थ ते चिदानंदाने स्फुरण पावणारेच लहरीरूप होणे हा जसा पाण्याचा स्वभाव आहे तसाच चिदानंद रूपाने स्फुरण पावणे हा आत्म्याचा स्वभाव आहे. या स्फुरणामुळेच नानत्वाचा भास होतो व परब्रह्म विशेष भावाला आले असे वाटते. या स्फुरणामुळेच नानत्वाचा भास होतो व परब्रह्म विशेष भावाला आले असे वाटते. पाणी व लहरीच्या दृष्टांताप्रमाणे आत्मदृष्टीने विचार केला तर नामरूपरहित आत्मरूपाशी व नामरूपसहित आत्मरूपाशी आत्माच तादात्म्य संबंध ठेवतो. त्यामुळे आत्मतत्वाला दोन्ही अवस्थेचे भान नाही. त्याच्या दृष्टीने दोन्ही अवस्था ह्या निर्विकल्पच ठरतात. ह्या सर्व कल्पना सामान्य किंवा विशेष आत्मस्वरूपाहून आपल्याला भिन्न समजणाऱ्या जीवाच्याच ठिकाणी म्हणजे आपल्याच ठिकाणी असतात. नामरूपाने प्रगट होणे हा सच्चिदानंद स्वरूप आत्म्याचा स्वभाव आहे असे आपल्याला अज्ञान काळात वाटत नाही. नामरूपाने स्फुरण पावणे हा परब्रह्माचा स्वभाव आहे. पण अज्ञानामुळे सर्वांना म्हणजे आपल्या सर्वांना जे की अज्ञानी आहेत ते स्फुरण सच्चिदानंद धर्माच्या विरोधी वाटते व त्यामुळेच वस्तुता निरुपाधिक नामरूपे सोपाधिक वाटू लागतात. पण नामरूपात्मक शक्ती स्वरूपाने स्फुरण पाहूनही आत्मस्वरूपाला नामरूपात्मक विशेष भावाची जशी जाणीव नसते म्हणूनच त्याची निर्विकल्प अवस्था अखंड असते. नामरूपात्मक शक्तीरूपाने स्फुरण पाहूनही आत्मस्वरूपाला नामरूपात्मक विशेष भावाची जशी जाणीव नाही म्हणूनच त्याची निर्विकल्प अवस्था अखंड असते. त्याप्रमाणे आपल्याला जे आपण अज्ञानी जीव त्याप्रमाणे आपल्याला जेव्हा नामरूपात्मक होणे हा आत्मस्वभावच वाटेल तेव्हा आपणही अखंड निर्विकल्प होऊ. आत्मस्वरूपाचा विचार करणारे दर्शनकार आत्म्याचा जो सदंश किंवा अस्तित्वांश आहे तोच फक्त ग्रहण करतात. पण आत्म्याचे जे विशेष अंश ज्याच्यावरून आत्म्याच्या स्वरूपाविषयी काय निश्चय करायचा ते नीट न कळल्यामुळे त्याच्याविषयी नाना प्रकारच्या कल्पना करत राहतात. ज्ञानेश्वर महाराज अमृतानुभवात यालाच मिथ्यावादाची कुटी म्हणतात. तात्पर्य मज तरंगपण असे की नसे ऐसे जे उदकाप्रती नाही भासे. म्हणजेच मज तरंगपण असे की नसे ऐसे हे उदकाप्रती नाही भासे. मी तरंगरूप झालो किंवा आता तरंगरूप नाही अशी जाणीव पाण्याला कधीही नसते, राहू शकत नाही. त्याप्रमाणे परब्रह्माला मी आता सामान्य आहे आणि आता विशेष रूपाला आलो अशी अजिबात जाणीव नसते. सामान्य असो वा विशेष असो दोन्ही दशेत परब्रह्मच जशीच्या तसे आहे. म्हणून त्याचा परब्रह्म भाव कधीही खंडित होत नाही, तो अखंड कायम असा असतो. पण आत्मज्ञानामुळे
आपल्याला हे दोन्ही भाव पण अज्ञानामुळे आपल्याला हे दोन्ही भाव खरे वाटतात. पण अज्ञानामुळे आपल्याला हे दोन्ही भाव खरे वाटतात व त्याची जाणीव असते, म्हणून आपण अलग पडतो. पण जेव्हा कोणतीही जाणीव शिल्लक राहणार नाही, तेव्हाच खरी आत्मानंदाची प्राप्ती होऊ शकेल. हे अधिष्ठानाचे भान असणाऱ्यालाच नामरूपात्मक सगुण प्रत्ययातील अनुभवातच हे सगळे अनुभवाला येते. तर आता मावळवीत विश्वाभास नवल उदयला चंडांश अब्दयाविनी विकाश वंदू आता, म्हणजे अद्वैत सत्तारूप कमळाला विकसित करून संपूर्ण विश्वाचा भास नाहीसा करणारा असा हा आश्चर्यकारक प्रखर किरणरूपी ज्ञान सूर्य उगवला आहे. त्याला आता वंदन करू. प्राकृत सूर्याच्या प्रकाशाने विश्व दिसते, पण आत्मज्ञानरूपी सूर्याचा उदय झाला असता विश्व मावळते व त्याचा एकच एक प्रकाश दिसतो, असा ज्ञानेश्वर महाराज आपला अनुभव येथे सांगतात. जो अविद्याराती रुसूनिया गिळी ज्ञाना ज्ञान चांदणिया, जो अविद्याराती रुसूनिया गिळी ज्ञान अज्ञान चांदणिया, तो सुदीन करी ज्ञानिया स्वबोधाचा. म्हणजे हा ज्ञान सूर्य अविद्यारूप रात्र नाहीशी करून आणि त्यात चमकणाऱ्या ज्ञान आणि अविद्यारूपी चांदण्या ह्या गिळून ज्ञानी पुरुषाला आत्मबोधाचा अखंड दिवस प्राप्त करून देतात. तात्पर्य, अविद्या त्रिगुणात्मक असून ज्ञान म्हणजे जाणणे हे सत्वगुणाचे कार्य असल्यामुळे व अज्ञान म्हणजे न जाणणे हे तमोगुणाचे कार्य असल्यामुळे ज्ञान अज्ञानाला ज्ञानेश्वर महाराजांनी अविद्या रात्रीतील चांदण्यांची उपमा दिलेली आहे. जेणे विवळतीये सवळे लाहुनी आत्मज्ञानाचे डोळे, सांडती देह अहंतेची अविसाळे जीव पक्षी. अविसाळे म्हणजे घरटे. ज्या आत्मज्ञानाच्या उदयाबरोबर प्राप्त झालेल्या ज्ञानप्रकाश दृष्टीमुळे जीवपक्षी देह अहंतारूपी घरटे सोडून देतो किंवा सोडून जातो. आत्मज्ञान झाले असता मी देह आहे अशी मर्यादित बुद्धी न राहता सर्वत्र मीच आहे अशी व्यापक दृष्टी प्राप्त होते. लिंगदेह कमळाचा पोटी वेचतया चिद्भ्रमाराचा, बंधी मोक्ष जयाचा उदयला होय. ज्या आत्मज्ञानरूपी सूर्याच्या उदयाबरोबर लिंगदेहरूपी कमळात अडकून पडून मरण परंपरा भोगणाऱ्या जीव चैतन्यरूपी भ्रमराचा बंदिवासाचा मोक्ष होतो. तात्पर्य, अद्वैत सत्तारूप कमलाला विकसित करून संपूर्ण विश्वाचा भास नाहीसी करणारा हा आश्चर्यकारक प्रखर किरणरूपी ज्ञान सूर्य उगवला आहे. विश्व मावळल्यासारखे करणारे असे ज्ञानसूर्य श्री निवृत्तीनाथांना वंदन असो. हा ज्ञानसूर्य अविद्यारूप रात्र नाहीशी करतो आणि आत्म्याच्या नित्य प्रतीती न येण्यास, आत्म्याची नित्य प्रतीती न येण्यास मुख्य प्रतिबिंब अविद्याचाच असतो हे लक्षात आणून देतो. विपरीत ज्ञानास हेच एक कारण आहे, म्हणजे अविद्या. पंचक्लेशापैकी अविद्या हा एक क्लेश आहे.
सत्वप्रधान प्रकृतीच्या मलिन सत्वप्रधान असा हा अंश आहे. सत्वप्रधान प्रकृतीचा मलिन सत्वप्रधान असा हा एक अंश आहे. यात रज व तम गुण असतात, म्हणून मलिन. यात रज आणि तम असे गुण असतात, म्हणून याला मलिन म्हणतात. यालाच व्यष्टी अज्ञान असे वेदांतात म्हटले जाते. यालाच व्यष्टी अज्ञान असे वेदांतात म्हटले जाते. जागृतीत व्यष्टी अज्ञान बुद्धिरूपाने कळते. जागृतीत म्हणजे जागृत अवस्थामध्ये व्यष्टी अज्ञान बुद्धिरूपाने कळते व सुषुप्तीत ते व्यष्टी अज्ञानाच्याच रूपात असते. व्यष्टी अज्ञानाच्याच रूपात असते. ब्रह्म, व्यष्टी अज्ञान आणि व्यष्टी अज्ञानात पडलेले ब्रह्माचे प्रतिबिंब या तिघांना मिळून जीवतत्व म्हणतात. ब्रह्म, व्यष्टी अज्ञान आणि व्यष्टी अज्ञानात पडलेले ब्रह्माचे प्रतिबिंब या तिघांना मिळून जीव म्हणतात. अविद्येलाच जीवाचा कारणदेह असेही म्हणतात व पंचकोशातील आनंदमय कोश असेही म्हणतात. अविद्या मलिन सत्वप्रधान होऊन देह म्हणजेच मी, जग सत्य आहे, सुखदुःखाला कारण आहे, हर्ष विषादाला कारण आहे, मी कर्ता आहे, मी भोक्ता आहे असे देह तादात्म्य निर्माण करते व संसारात बद्ध करते. अविद्या ही जीवाला व्यापक ब्रह्मापासून वेगळे बनवणारी उपाधी आहे. अविद्या ही जीवाला व्यापक ब्रह्मापासून वेगळी बनवणारी उपाधी आहे. जीवाच्या पारमार्थिक ब्रह्मस्वरूपावर ही आच्छादन करणारी आहे. तर अशी ही अविद्यारूप नाही रात्र नाहीशी करून श्री गुरुरूपी सूर्य त्या रात्रीत चमकणाऱ्या ज्ञान अज्ञानाच्या वृत्तीरूप चांदण्या गिळून आत्मबोधाचा अखंड दिवस शिष्याकरिता उजळवतात. वृत्ती म्हणजे विषयाचे ज्ञान करून देणारा विषय प्रकाशक असा अंतःकरणाचा परिणाम होय. वृत्ती म्हणजे विषयाचे ज्ञान करून देणारा विषय प्रकाशक असा अंतःकरणाचा परिणाम होय. सुखदुःख हे अंतःकरणाचे परिणामच आहेत, पण त्यापासून कोणत्याही पदार्थाचे ज्ञान होत नाही, म्हणून त्याला वृत्ती म्हणता येत नाही. वृत्ती ज्ञान प्रमारूप आणि अप्रमारूप असे दोन प्रकारचे आहे. संशय म्हणजे मन, निश्चय म्हणजे बुद्धी, स्मरण म्हणजे चित्त आणि गर्व म्हणजे अहंकार यांनाही अंतःकरणाच्या वृत्तीच म्हणतात. अंतःकरणात अनेक वृत्ती म्हणजे अनेक तरंग निर्माण होतात आणि नाश पावतात. पण आश्चर्य असे की एका वेळी एकच वृत्ती असते. एका वेळी एकच वृत्ती असते. वृत्तीचे 3 प्रकार आहेत. एक, स्थूल बुद्धिवृत्ती. ही स्थूल बुद्धिवृत्ती निश्चय करण्याच्या प्रतीकेत घडलेली असते, पण अजून कोणताच पक्का निश्चय तिचा झालेला नसतो. 2, सूक्ष्म बुद्धिवृत्ती. ज्या बुद्धिवृत्तीचा बरा वाईट जो काय निश्चय झाला आहे अशी बुद्धी, तिलाच सूक्ष्म बुद्धिवृत्ती म्हणतात. बरा वाईट जो काय निश्चय झाला असेल तो. 3, अज्ञात सूक्ष्म बुद्धिवृत्ती. अज्ञात सूक्ष्म बुद्धिवृत्ती सुषुप्तीत व समाधीत ही सुखाला विषय करते. ही प्रत्यक्ष जाणीवेत येत नाही, पण ज्या अर्थी सुषुप्तीत व समाधीत भोगलेल्या सुखाचे नंतर स्मरण होते, त्यावरून तेथे सुखाचा सूक्ष्म अहंकार घेणारी सूक्ष्म वृत्ती तेथे असलीच पाहिजे हे तर्काने ओळखावे लागते. आता अज्ञान म्हणजे काय?
त्रिगुणात्मक भावरूप ब्रह्मज्ञान होण्यास विरोध करणारा जड पदार्थ. आता अज्ञान म्हणजे काय ते पाहू. त्रिगुणात्मक भावरूप ब्रह्मज्ञास होणार विरोध करणारा असा हा पदार्थ आहे. अज्ञान म्हणजे ज्ञानाचा अभाव नव्हे, तर ज्ञान विरोधी असणे. अज्ञान म्हणजे ज्ञानाचा अभाव नव्हे, तर ज्ञान विरोधी असणे. अज्ञानामुळेच जग भासते. तमोगुणामुळे मोहित होते. अज्ञानामुळे जग भासते, तमोगुणामुळे त्यात आपण मोहित होतो. तर अज्ञानाचे मूळ अज्ञान व स्थूल ज्ञान असे दोन प्रकार आहेत. अज्ञानाचे मूळ अज्ञान आणि स्थूल अज्ञान असे दोन प्रकार आहेत. स्थूल अज्ञान म्हणजे पदार्थविषयीचे अज्ञान. स्थूल अज्ञान म्हणजे पदार्थविषयीचे अज्ञान. अज्ञानाच्या तीन शक्ती आहेत. अज्ञानाच्या तीन शक्ती आहेत. एक आवरण शक्ती प्रधान म्हणजे मूळ अज्ञान. एक आवरण शक्ती प्रधान म्हणजे मूळ अज्ञान. अविद्या तमोगुण जीवाला मोहित करणारी, जीवाचे मूळ स्वरूप झाकणारी शक्ती. अविद्या म्हणजे ही तमोगुण रूपी असून जीवाला मोहित करणारी आहे आणि जीवाचे म्हणजे आपले मूळ स्वरूप झाकणारी शक्ती. नंबर 2 ज्ञान शक्ती प्रधान. या ज्ञानाच्या आपण तीन शक्ती पाहत आहोत. पहिली आवरण शक्ती प्रधान, आता दुसरी ज्ञान शक्ती प्रधान. माया सत्वगुण आश्रयाला म्हणजे ईश्वराला मोहित न करणारी शक्ती. माया सत्वगुण आश्रयाला आहे म्हणून ईश्वराला मोहित न करणारी शक्ती. यामुळेच ईश्वर नित्यमुक्त म्हटला जातो. जीवाच्या बाबतीत ही शक्ती रजतम असल्यामुळे त्याला स्वस्वरूपाचे ज्ञान मोहामुळे होत नाही. तिसरी आहे विक्षेप शक्ती प्रधान. ही रजोगुण प्रधान असते. स्वरूपावरील आवरणाने स्वरूप झाकले गेल्यामुळे त्याऐवजी भेदाने भरलेले जग दिसू लागते व देह इत्यादी पदार्थाच्या ठिकाणी मी माझी अशी विक्षेप बुद्धी भासू लागते. तर आता ज्ञान म्हणजे काय ते पण पाहू. ज्ञान म्हणजे पदार्थ ज्ञान. अजून ज्ञान म्हणजे अपरोक्ष ज्ञान. यात प्रत्यक्ष जीव ब्रह्माचा म्हणजे शुद्ध चैतन्याचा अनुभव असतो. दुसरे अजून असते एक परोक्ष ज्ञान म्हणजे अप्रत्यक्ष ज्ञान. शास्त्रीय ग्रंथाच्या श्रवणाने वाचनाने आलेले पण प्रत्यक्ष अनुभवात न आलेले ज्ञान. निर्विशेष ज्ञान आणि सविशेष ज्ञान असे अजूनही काही प्रकार आहेत. असो, नमस्कार.